तर नमस्कार मंडळींनो, पुन्हा एकदा सकाळची 7 वाजता प्रवास जीवन या चॅनलमध्ये तुमचं एकदा स्वागत। आणि आज धुरवड असल्याकारणाने आज मी गावी आलो, त्यामुळे व्हिडिओ बनवतोय। तर माझा हा ब्लॉग येईलच, तुम्हाला आल्यावर तुम्हाला बघायला भेटेल। पण आज धुरवड आहे, आम्ही आता चव्हाट्यावर जाणार आहे। तिकडं उमगावमध्ये म्हणजे 4 वाड्या आणि 1 गाव मिळून आमचे पूर्णपणे जे काय होळीचा सण सेलिब्रेट केला जातो। तर जे काय आहे ते उमगाव जे आमचं मंदिर आहे ते चव्हाटा मी असं म्हणतो, त्या मंदिराच्या इतर ठिकाणी ते सर्वजण जमतील। काल होळी आमची नियमात पडली। मला होळीचा का व्हिडिओ काढता आला नाही, कारण की मी गोव्यावरून आज आलो सकाळ सकाळी, त्यामुळे मला व्हिडिओ काय काढायला भेटला नाही। त्यामुळे हे बघा, आजूबाजूचं वातावरण बघता पूर्ण धुके पडलेत आणि असं नुकताच सूर्य उगवतोय। तर जे काय असेल ते पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला चव्हाट्यावर गेल्यावर दाखवेन। तर तिथं आपण गेल्यावर भेटू। आणि सांगायचं म्हटलं तर आज कोण चप्पल घालत नाहीत पायात, जो कोण चप्पल घालेल त्याला बोबा मारतात आणि त्याच्याकडनं नारळ किंवा जे काय असेल ते घेतात। त्यामुळे आज कोण चप्पल घालत नाहीत आणि आज कोण सहजासहजी चप्पल घालायचं पण नसतं। हे चंदगड तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फॉलो केलं जातं। तर आमच्या एका ठिकाणी देखील असंच चप्पल घालत नाहीत आजच्या दिवशी। सकाळची चहा पिऊन झाली आता। तर माझ्या पाठीमागे बऱ्यापैकी आता सूर्य उगवलाय आणि पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता बघा। तर हे असं गाव लेवलला आपल्याला एक पक्ष्यांचा आवाज वगैरे असं ऐकायला भेटेल, कारण की इकडं झाडं भरपूर आहेत, त्यामुळे पक्ष्यांचं राहणं देखील भरपूर आहे। दुपटी आता थोडी थोडी कमी होत चाललंय। तर पेरणीहून बाबू आलाय, तर बाबूला भेटायला जाऊया। पण बाबू हा आमचा भाचा आहे। बाबू बघ मरे इकडे। तर इकडे म्हातारी होळीचं सकाळ सकाळी पाणी भरायचं काम चालू आहे तिचं। बघा सकाळ सकाळी इकडे पाणी येतंय, त्यामुळे पाणी वगैरे भरून घेतात। तर काही दिवसापूर्वी मी झाडं लावलेली, माझा व्हिडिओ आलेला, तुम्ही बघितलात का काय माहिती, नसेल बघितला तर बघू शकता। पण इथं झाडं बघूया ती कशी झाली। इथं मम्मीनं अशी भाजीचे वगैरे तिथे झाडं लावली। चिक्कूच झाड लावलं पण त्याला घूस लागली वाटतं। पण या सगळ्या आमच्या काजूची झाडं आहेत। झालाय बऱ्यापैकी आंबा झालाय। तर हा मी आंबा लावलेला बघा पावसाच्या वेळेस। तर इथं नाचणा वगैरे होता, पण आता नाचणा कट झाल्यामुळे मोकळा आहे पूर्ण। आंब्याला आमच्या मोहर आलाय। सकाळी गाडी देखील धुवून घेतलंय, तर गाडी धुवून भरपूर दिवस झाले। इकडे मम्मी कपडे धुतोय आणि चंदगडला काम असल्यामुळे थोडं चंदगडला जाऊन येणार आहे। शुभम बघा सकाळ सकाळी अजून लुंगीवरती आलाय, त्याला म्हणतोय दुर्वड खेळा जाऊया, तरी पण काय येईना झालाय। आणि प्रथमेश गाडी काढून तयार आहे जायला दुर्वड खेळायला। प्रथमेश पायात चप्पल घातल्या मरे, बोमा मार शुभम, बोमा मार, याच्या नारळ घ्यायच्याकडं। तर आता आम्ही आमच्या होळीकडे चाललोय। असं पूर्ण अनवाणी पायाने जावं लागतंय, म्हणजे आजच्या दिवशी कोण चप्पल आपल्या पायामध्ये घालत नाहीत आणि घालायचं नसतो। आणि डोक्यावर टोपी असायलाच पाहिजे। आणि खरंच अशी टोपी डोक्यावर घातली तर खूप छान वाटतंय। आता आम्ही धरणापाशी येऊन पोचलेलो आहे। धरण आता आमचं पाणी तुंबवल्यामुळे पाण्यामुळे पूर्ण फुल आहे धरण। तर हे बघा धरणामध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे। इथं नंतर आम्ही पोहायला येणार आहे आणि बच्चे कंपनी सगळी चालले आता। इथं आजूबाजूला लोक कपडे धुत आहेत। शुभम सावंत तुला बोलव म्हटलेलं ना रे। अरे पोरं जायचं म्हणून आले लोक। पोरांचं काय बंद्यांचं।
तर कोकणामध्ये शिमगोत्सवाची मजा वेगळी असते. प्रत्येक कोकणी माणूस हा शिमग्याला म्हणा गणपतीला हजर असतो. त्याचप्रमाणे आम्ही देखील दरवर्षी शिमग्याला हजर असतोय. सकाळी धुकटी होती, आता पूर्णपणे असं ऊन पडलंय. गावाकडचं क्लायमेट बघायला गेलं तर खूप छान पद्धतीचं असतंय. तर आम्ही सर्वजण आता चव्हाट्याकडे येऊन पोचलोय. इथं आता ग्रामस्थ सगळे आमच्या इकडचे बसलेत. सगळेजण विचारसरणी करतात. सर्वजण गावातली माणसं इथे जमा होतात. तर इथं प्रत्येक जण आपापले मतं मांडतात. नमस्कार. आज आमच्या गावचा उमगाव गावचा धुलीवंदन म्हणजे दुर्वड, या दुर्वडच्या निमित्तानं सगळे गावकरी जे आहेत ते ह्या ठिकाणी सगळे एकत्र जमतात. पहा, तर गावचे काही जे प्रॉब्लेम असतील ते या ठिकाणी सोडवले जातात. काय जे गावचा काय जे वर्षाचा विषय असेल तो इथं सोडवला जातो. धन्यवाद. तर आता इथे सगळेजण जमलीत. प्रत्येक जण आपापली विचारसरणी ठेवतात आणि शिमगोत्सव म्हटलं की जे काय गावचे असे विषय असतील ते इथं मांडतात. प्रत्येक जण आपापले मत मांडतंय. काय आपल्या गावच्या नियमामध्ये नवीन नवीन काय बदलायचं असेल ते देखील इथं सांगतात. तर सर्वजण इथं जमलेले आहेत. तर शंकरने देखील सांगितलं बघा, तसं सर्वजण आपापले विचार इथं मांडतात. बऱ्यापैकी लोकांची इथं गर्दी झालेली आहे. अशा प्रकारे धुरवडीचा कार्यक्रम पूर्णपणे पार पडलेला आहे. म्हणजे जे होळीला जे उपस्थित लोक नव्हते त्यांच्याकडनं 250 रुपये दंड प्लस नारळ, पण त्या दंडाला किंमत नाही आहे. तिथं राहून जो होळी आणण्यासाठी जो उपस्थित माणूस त्याला किंमत आहे. तर दरवर्षी शिगम्याला आलं पाहिजे. कोणाला कामा वाचून यायला जमत नाही तर कोणाचे काय प्रॉब्लेम असतात, पण जसं माणसाला ॲडजस्ट होईल तसं त्यांनी आलं पाहिजे. तर आपण आता हा व्हिडिओ इथंच थांबूया. जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील भागामध्ये. तर आता दुर्वडीचा कार्यक्रम इथं आता झालेला आहे. सर्व लोक आपली जी जमलेली ग्रामस्थ होते ते आता आपापल्या घरी निघाली. तर हा कोकणातील शिमगोत्सव म्हणजे की होळी समोर असा धुळा उधळून दुर्वड खेळली जाते.